पंकज खताळ पाटील फाउंडेशन व एच.व्ही. देसाई आय हॉस्पिटल पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न। तर आतापर्यंत 11,000 शस्त्रक्रिया यशस्वी। नाशिक जिल्ह्यातील चांदवड, देवळा तसेच नांदगाव तालुक्यातील तमाम नागरिकांना पंकज खताळ पाटील फाउंडेशन व एच.व्ही. देसाई हॉस्पिटल पुणे यांच्या वतीने सर्वांना कळवण्यात येते की आपल्या चांदवड तालुक्यातील दर सोमवारी मोफत नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर राबवण्यात येत आहे। यासाठी सर्वांनी दर सोमवारी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत शिबिराचे ठिकाण विश्रामगृह चांदवड या ठिकाणी घेण्यात येत आहे। या शिबिरामध्ये चांदवड तालुक्यातील वाघतर्डी येथील पूजा संसारे या मुलीचे डोळ्याचे ऑपरेशन यशस्वी पूर्णपणे केले असून तर दिग्वत येथील रावबा मापारी यांच्या देखील एक डोळा बालपणापासून फुटलेला होता। तर त्यांच्या डोळ्याचे देखील ऑपरेशन पंकज खताळ पाटील फाउंडेशन व एच.व्ही. देसाई आय हॉस्पिटल पुणे यांनी केले आहे, अशी माहिती पंकज खताळ पाटील यांनी दिली। तर या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी फायदा घ्यावा अशी माहिती चांदवड देवळा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर राहुल आहेर यांनी दिली। मागील जवळजवळ 1 वर्षापासून चांदवड गेस्ट हाऊसला दर सोमवारी पंकज खताळ फाउंडेशन आणि देसाई हॉस्पिटल मुंबई यांच्या वतीने ज्येष्ठ नागरिक असतील, जे काही गरजू रुग्ण असतील यांच्यासाठी मोफत डोळ्याची तपासणी, विविध आजारावर उपचार आणि त्याच पद्धतीने ज्या रुग्णांना मोतीबिंदू सारख्या शस्त्रक्रिया असतील याच्यासाठी हे मोफत शस्त्रक्रियाचं अभियान हे 1 वर्षापासून पंकज खताळांच्या मार्गदर्शनाखाली इथे चांदवडला चालू आहे। आतापर्यंत हजारो रुग्णांनी ह्या हॉस्पिटलमधनं आपली तपासणी करून ऑपरेशन करून घेतलेत। मी आज ह्या आपल्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना विनंती करेल की आपल्याही घरातले असतील, आजूबाजूतले असतील, ज्या काही डोळ्याच्या आजाराच्या समस्या असतील किंवा कॅटरॅक्ट असेल, मोतीबिंदू असेल, काचबिंदू असेल, अशा समस्यांनी जे ग्रस्त रुग्ण आहेत यांना दर सोमवारी सकाळी इथं चांदवडच्या गेस्ट हाऊसला इथं तपासणी होते। आपल्या इथूनच घरापासून तर आपल्याला आपली तपासणी करून आपली शस्त्रक्रिया करून पुनश्च एकदा घरापर्यंत सोडण्याची ही योजना पंकज खताळ फाउंडेशन आणि देसाई हॉस्पिटलकडनं होती आहे। याचा जास्तीत जास्त लाभ आपण घ्यावा असे आवाहन मी करतो। DC महाराष्ट्र न्यूजसाठी मुख्य संपादक देविदास जाधव, चांदवड।